विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। अशोक कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, ठाणे शहर जिल्हा युवक महासचिव। सर्वप्रथम मी आपल्या सर्व पत्रकारांचं मी कौतुक करतो की आपण माझ्या शब्दाला मान ठेवून या ठिकाणी माझ्या कार्यालयामध्ये आलात। विषय असा होता की ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 16 मी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला। शेवटच्या टप्प्यापर्यंत आरपीआयला जागा महायुतीकडून मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु ते मिळाले नाही। मुंब्र्यामधून काही जागा ते सोडत होते आणि तिथे लढणं म्हणजे कठीण होतं। त्या ठिकाणी आम्हाला कोणी ओळखत नाही, म्हणून मी माझ्या प्रभागातून उमेदवारी अर्ज दाखल केलं। आरपीआयची या ठिकाणी ताकद मोठी आहे। तर आता विषय असा आहे की माझ्या काही वरिष्ठांनी काल माझ्या कार्यालयामध्ये भेट दिली आणि त्यांनी मला सांगितलं की आपण महायुतीचा घटक आहोत आणि आपण जर महायुती बरोबर जर धर्म आपला नाही पाळला तर मग याचा फटका बाकीच्या निवडणुकीमध्ये दुसऱ्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पडू शकतो। त्याच्यामुळे मी एकनिष्ठ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करतोय गेल्या 18 वर्षापासून। तर वरिष्ठांचा मान सन्मान राखणं हे मला गरजेचं आहे आणि मी महायुतीला माझा जाहीर पाठिंबा देत जे 4 उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक 16चे, ज्यांचं निशाणी आहे चिन्ह आपलं धनुष्यबाण, तर मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माझ्या सर्व पदाधिकारी व यांना विनंती करतो की आपण सर्वांनी मिळून महायुतीला निवडून देण्यासाठी प्रयत्न करावा आणि प्रचंड मताने त्यांना निवडून द्यावं आणि येत्या 15 तारखेला धनुष्यबाण चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना आपण निवडून द्यावे। पुढे काय कमिटमेंट केले का तुम्हाला? शिंदे साहेबांकडे पण देखील आठवले साहेब गेले होते, काय तिथे संपूर्ण घडामोडी घडल्या आणि काय? आठवले साहेब येऊन गेले ठाण्यामध्ये। तर मी म्हणजे एकटाच आरपीआयचा उमेदवार आहे ज्यांनी मी उमेदवारी भरली। तर माझा विषय पण निघाला, ते मुंबईच्या जागेसाठी आले होते। आता तेच मी सांगितलं की माझ्यामुळे बाकीच्या जागेवरती त्यांना फटका बसू नये। मी जर स्वतःचाच विचार केला तर आरपीआयच्या बाकीच्या कार्यकर्त्यांचं नुकसान होईल। आणि शिंदे साहेबांनी आठवले साहेबांना सांगितलं की अशोक कांबळे चांगल्या संपर्कातला आहे। पुढील निवडणुकीच्या नंतर पण काही पदं असतात महामंडळ वगैरे, कुठेतरी आम्ही त्याला सामावून घेऊ। तुमचे जे जिल्हा अध्यक्ष आहेत भास्करजी वाघमारे वगैरे त्यांच्याशी चर्चा करून पुढील कार्यकर्त्यांना कसा न्याय देता येईल असं मी प्रयत्न करेन, असं शिंदे साहेबांनी शब्द दिला। आता तुम्ही रिपाईच्या कार्यकर्त्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना काय आता आपलं आव्हान असणार आहे की येणाऱ्या काळात महायुतीला त्यांनी पाठिंबा द्यावा, कसं आव्हान आहे त्यांना? नाही, मी युवक महासचिव म्हणून पूर्ण रिपाईच्या ठाणे शहर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांना आव्हान देऊ शकत नाही। माझे वरिष्ठ नेते आहेत। माझं काम हे प्रभाग क्रमांक 16 मध्ये असल्यामुळे प्रभाग क्रमांक 16 मधील माझे जे पदाधिकारी आहेत, युवक आघाडी पण आहेत आणि माझ्या पाठीमागे वरिष्ठ जे ज्येष्ठ उपाध्यक्ष वगैरे या वार्डामध्ये काम करतात, त्यांना मी सर्वांना आवाहन करीन की त्यांनी महायुतीला पाठिंबा द्या। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।